नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मार्केटमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्वीच्या स्वयंपाकघरामध्ये आज रेसिपी नाही तर मसाला बनवणार आहोत. तेही आपल्याला वर्षभर आपण जे पापड बनवतो उडदाचे किंवा मुगाच्या डाळीचे जे पापड बनवतो त्याच्यासाठी मसाला आपण आज घरच्या घरी मसाला बनवणार आहोत. आणि खूप छान त्याच्यापासून पापड होतात. चला तर पहिल्यांदा आपण मसाला बघूया आणि लवकरच आपल्या चॅनलवर त्याच मसाल्यापासून पापडाची सुद्धा रेसिपी येणार आहे. चला तर मग मसाला साठी काय काय साहित्य लागते ते बघूया. प्रथम लिज्जत पापड मसाला जसं पॅकेट विकतचं भेटतं तसंच आपल्याला घरच्या घरी मसाला बनवायचा आहे. पापड मसाला त्यासाठी मी घेतलेला आहे 35 ग्रॅम पापड खार घेतलेला आहे, 30 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे, 15 ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे आणि 5 ते 6 ग्रॅम हिंग घेतलेलं आहे. हिंग चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं म्हणजे फ्लेवर छान येतो. पतंजलीचे हिंग घेतलेला आहे मी. आणि चमच्यानी जर बघितलं तर 3 चमचे या पद्धतीने पापड खार घेतलेला आहे. आणि फुल भरून 2 चमच्याचा मीठ घेतलेला आहे आणि 2 असे सपाट चमचे काळी मिरी घेतलेली आहे. 1 चमचा सपाट हिंग घेतलेला आहे. आता प्रथम आपण काळी मिरी ठेचून घेणार आहे. अगदी जास्त पावडर नाही करायची आपल्याला, हलका हलका ठेचून घ्यायचं आणि जास्त जाडसर सुद्धा नाही ठेवायचं, नाहीतर आपले पापड फाटतात. बघत असाल या पद्धतीने मी काळी मिरी ठेचून घेतलेली आहे. आता मी थोडीशी पाखडून घेते म्हणजे जे काळी एकदम बारीक पावडर आहे ते बाहेर पुढे निघेल. त्या पावडरने काय होते, आपले पापड काळे व्हायची शक्यता असते, म्हणून मी एकदा पाखडून घेते. या पद्धतीने मी ताटात घेतले आणि एकदम असे हलके हलके आपण जास्त निघतच नाहीये कारण की मिरी आपली जास्त काळी नव्हतीच. या पद्धतीने हलका हलका जे असेल ते काढून घेते. बघत असाल मी मिरी पाकडून घेतलेले आहे. काळं जे पुढचं निघालं ते काढून घेतलेले. मीडियम साईजचं अगदी मध्यभागी राहिलेलं आहे आणि जे अगदी मोठमोठं आहे बघत असाल खूप असं जाडसर आहे ते थोडंसं माग आलेलं आहे, म्हणजे आपलं पापड फाटू शकतो. अगदी थोडंसं निघालं, जास्त नाही. ते मी काढून घेते म्हणजे आपले पापड फाटणार नाही. आता आपण मसाला तयार करून घेऊया. काळी मिरी पूड त्यात घेत आहे मी. पापड खार 35 ग्रॅम जो पापड खार आहे तो घालून घेते. मीठ 30 ग्रॅम मीठ घालून घेते आणि हिंग सर्व एकजीव करून घेणार आहे. आणि हा जर मसाला तुम्ही एकदा जर करून बघितले ह्या मसाल्याचे तर दरवेळेस हाच मसाला तुम्ही वापरून पापड करू शकता. एवढा भारी होतो आणि खूपच छान पापड सुद्धा होतात. मी तुम्हाला पापड ही करून दाखवणार याच मसाल्यापासून. अतिशय छान असा सुवास सुद्धा खूप छान सुटलेला आहे. जसं पॅकेट आपण आणतो, पॅकेट फोडल्यानंतर तसा सुवास दरवळतो तसाच सुवास आता आपल्या या मसाल्याचा सुद्धा येत आहे. बघत असाल मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे. आणि आपले मसाल्याची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.